साताऱ्याच्या फलटणमधील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे। तळ हातावरच दिलेल्या सुसाईड नोटमध्ये या महिलेने एका पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी एका व्यक्तीवर गंभीर आरोप केले होते। या महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केली। तिने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचं तसंच आणखी एका व्यक्तीचं नाव लिहिलं आहे। त्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर 4 वेळा बलात्कार केला तर दुसऱ्या व्यक्तीने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचा आरोप या महिला डॉक्टरने केला आहे। ज्या 2 व्यक्तींची नावे या पीडित महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत त्यापैकी प्रशांत बनकर या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसऱ्या आरोपीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे। तर डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर आरोप केले आहेत। आत्महत्या प्रकरणात पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं अंधारेंनी म्हटलंय। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कोणालाही तपासापूर्वीच क्लीन चिट देऊ नये असंही म्हटलंय। राष्ट्रीय महिला आयोगाने चाकणकरांकडून स्पष्टीकरण मागावं अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर काही आरोप केले होते। यावरून त्यांनी 48 तासांच्या आत माध्यमांसमोर लेखी माफी मागावी आणि आता 50 कोटींचा नुकसानीचा दावा ठोकला जाईल अशी नोटीस निंबाळकरांच्या वकिलांकडून अंधारेंना देण्यात आली आहे। तर सुषमा अंधारेंनी कोणकोणते प्रश्न उपस्थित केलेत पाहूयात। टावरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत। ती सकाळी 10 पासून आहेत, जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय, कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत। नाईक निंबाळकर काय म्हणाले, आमच्या गावात 34 रणजितसिंह निंबाळकर आहेत। तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे, त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे। त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत, ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे। माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की 34 नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर फलटणमध्ये आहेत, तर ते 33 कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाचे पीए आहेत? की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू? जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे आणि तो फरक काय तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोटमध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर। अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे? भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या CDR बद्दल त्या बोलल्या। आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही CDR असेल ते लीक करायचा? फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ही अपडेट आहे। डॉक्टर महिलेचा हॉटेल रूम मध्ये जातानाचा CCTV समोर आलाय। याच हॉटेल रूम मध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती। आत्महत्येच्या काही वेळापूर्वीचा हा व्हिडिओ आहे। यामध्ये डॉक्टर महिला रूम मध्ये जाताना दिसते आहे। डॉक्टर महिलाचा हॉटेल रूम मध्ये जातानाचं हे CCTV फुटेज आहे जे आता समोर आलंय। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। आत्महत्या करण्याआधी लटकवलेल्या ओढीचा सेल्फी समोर आला। सेल्फी संशयित आरोपी प्रशांत बनकरच्या मोबाईलवर पाठवला। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला ही माहिती मिळाली आहे।
पलटणमध्ये घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून ज्या हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्या हॉटेल मधुदीपचे मालक रणजित सिंह भोसले यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील आरोपांवर खुलासा केला आहे। सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप देखील त्यांनी फेटाळून लावले आहेत। आमच्यावर केलेले आरोप हे पूर्ण निराधार असून आम्ही सर्व पुरावे पोलीस प्रशासनाला दिले आहेत, त्यामुळे तपासाद्वारे सत्य पुढे येईल असं त्यांनी म्हटलं आहे। मी नेमकं त्या दिवशी पुण्यामध्ये असल्यामुळे भाऊबीजेचा कार्यक्रम असल्यामुळे मी एक्स्ट्रा चावी आमच्याकडे असते ॲज अ ओनर म्हणून आम्ही एक्स्ट्रा चावी ठेवतो रूम क्लिनिंगसाठी किंवा अशा इमर्जन्सी गोष्टींमध्ये काही ॲक्शन घेण्यासाठी। पुण्यातनं चावी माझ्या ऑफिसशी पाठवल्यानंतर 6:45 आसपास रूम उघडण्यात आली। त्याचंही माझ्याकडं फुटेज आहे, पूर्ण मोबाईलच्या सहाय्याने व्हिडिओ फुटेज घेतलेला आहे। मॅनेजर आहेत, वॉचमन होते व इतर कर्मचारी आमच्या हॉटेलचे आणि त्यांनी रूम उघडल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्यांनी स्वतःच्या ओढणीने गळफास लावून घेतलेला। इमिजिएटली पोलीस स्टेशनला फोन केला,